भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची डिमांड खूप मोठी आहे. जवळपास सर्वच कॉलेजेस ती ऑफर करतात. मुला-मुलींचा रेशो 70-30 असा आहे. IIT बॉम्बे, मद्रास, हैदराबाद, NIT त्रिची, VJTI मुंबई, COEP पुणे, बिट्स पिलानी या काही टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत. सेमीकंडक्टर्स, चिप डिझाईन, बायोमेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीम्स आणि रोबोटिक्स या फील्डमध्ये भारतात आणि भारताबाहेर दोन्हीकडे रिसर्च वाढतोय. USA, जर्मनी, तैवान, सिंगापोर, साऊथ कोरिया आणि जपान हे काही हायर स्टडीजसाठी असलेले टॉप डेस्टिनेशन्स. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इज इक्वल टू ग्लोबल मोबिलिटी प्लस निश एक्सपर्टीज असं इक्वेशन आपण मांडू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन इंजिनियर, एम्बेडेड इंजिनियर, PCB डिझायनर, कम्युनिकेशन इंजिनियर, QA इंजिनियर, IoT डेव्हलपर हे झाले काही एंट्री लेवल जॉब्स. स्टार्टिंग पॅकेज वार्षिक 4 ते 7 लाख इतकं असतं. पण एक्सपिरियन्सनुसार VLSI, एम्बेडेड, चिप डिझाईन यासारख्या हाय एंड करिअर्समध्ये ते 30 ते 35 लाखापर्यंत सहज वाढतं. ॲव्हरेज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर PCB डिझाईन, टेस्टिंग किंवा एम्बेडेड कोडिंग करतो. स्टेबल जॉब, स्टेडी करिअर. पण अबाऊ अँड बियॉन्ड जायचं असेल तर काय करायचं? VLSI किंवा चिप डिझाईनमध्ये स्पेशलायझेशन करा. एम्बेडेड आणि IoT मध्ये मास्टरी मिळवा. सेमीकंडक्टर इंडस्ट्री एक्सप्लोर करा. MBA करून टेक प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये जम्प घ्या. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये निश एक्सपर्ट बना. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी वेद स्किल्स लॅबला फॉलो करा. नेक्स्ट कोणती ब्रांच एक्सप्लेन करून हवी आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा.